श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. भद्रा काळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण शनिदेवाची संबंधित पौराणिक कथा काय आहे? धार्मिक महत्त्व काय आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण दरवर्षी पाहतो, रक्षाबंधनाचा सण आला की अनेक लोक भद्रा काळाची वेळ जाणून घेण्यास उत्सुक असतात. भद्रा म्हणजे काय? भद्रा काळात राखी का बांधत नाही? रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. भावा बहिणीची अनेक दिवसापासूनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. वैदिक पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरणही पाहायला मिळतं. पण तुम्हाला माहीत आहे का, रक्षाबंधन दिवस जवळ येताच अनेक लोक राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि त्या दिवसाचा भद्रा काळ शोधू लागतात. काय कारण आहे? भद्रा म्हणजे काय? भद्रा काळात बहीण आपल्या भावाला राखी का बांधत नाही? जाणून घ्या सर्व माहिती. भद्रा काळ म्हणजे काय? धार्मिक मान्यतेनुसार भद्रा काळ दर महिन्याला 7 ते 8 वेळा येतो आणि त्याचा कालावधी 6 ते 12 तास असतो. भद्रा काळ म्हणजे महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी, पौर्णिमा, एकादशी इत्यादी विशिष्ट तारखा आणि चंद्राच्या स्थितीनुसार निश्चित केला जातो. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जात असल्यामुळे भद्रा काळ बऱ्याच वेळेस याच दिवशी येतो. त्यामुळे लोक दरवर्षी राखी बांधण्यापूर्वी भद्रा काळाचे पालन करतात. धार्मिक मुहूर्त शास्त्रात भद्रेला शुभ कार्यासाठी प्रतिकूल काल मानले जाते. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, उपनयन, रक्षाबंधन यांसारखी मंगळ कार्य भद्रा काळात न करण्याची परंपरा आहे. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असेल का? पंचांगानुसार 2026 मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:09 वाजता सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:49 वाजता संपेल. उदय तिथीनुसार रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. दरम्यान भद्रा काळ एकच दिवस आधी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होईल आणि रात्री 9:32 वाजता संपेल. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ पाळण्याचा कोणताही त्रास होणार नाही असे सांगण्यात येत आहे. भद्रा काळात राखी का बांधत नाहीत? धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधन हा अत्यंत शुभ संस्कार मानला जातो. त्यामुळे भद्रेच्या काळात राखी बांधल्यास त्या शुभ कार्यात अडथळा येऊ शकतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच पंचांगात भद्रा असल्यास तिचा कालावधी संपल्यानंतरच राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त निवडला जातो. विशेषतः रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर असल्यास ती अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे त्या काळात राखी बांधणे टाळण्याची परंपरा आहे. भद्रा संपल्यानंतर शुभ काळ सुरू झाल्यावर बहिणीने भावाला औक्षण करून राखी बांधावी अशी परंपरा आहे. यामागील भावना अशी आहे की राखीच्या विधी शुभ वेळेत झाल्यास भावाच्या दीर्घ आयुष्याची, आरोग्याची आणि सुख समृद्धीची प्रार्थना करता येते. रावण आणि भद्रा काळ पौराणिक कथा. काही धार्मिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की रावणाची बहीण शूर्पणखेने भद्रा काळात राखी बांधली होती. त्यानंतर त्याचे संपूर्ण साम्राज्य नष्ट झाले. हनुमानाने लंका जाळली. त्यानंतर प्रभू रामांसोबत युद्ध झाले, ज्यात रावणाचा पराभव झाला आणि तो मारला गेला. म्हणून अशुभ भद्रा काळात राखी बांधू नये अशी परंपरा देखील आढळते. भद्रा आणि शनिदेवाचा संबंध काय आहे? पौराणिक कथेनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आहे आणि शनिदेवाची बहीण असल्याचे सांगितले जाते. तिचा स्वभाव उग्र होता आणि तिच्या जन्मामुळे शुभ कार्यामध्ये अडथळे येत असत अशी कथा प्रचलित आहे. त्यामुळे तिच्या काळात मंगळ कार्य टाळण्याची परंपरा, धार्मिक परंपरा रूढ झाली असे मानले जाते. धार्मिक परंपरा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित भद्रा, तिचे परिणाम आणि शुभ अशुभ मुहूर्त यासंबंधीचे वरील विचार हे हिंदू धार्मिक परंपरा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहेत. याला वैज्ञानिक कारण किंवा पुरावा असल्याचे मानले जात नाही. भगवान गणेशाला प्रथम राखी का बांधावी? पूजेची योग्य पद्धत आणि पौराणिक महत्त्व. सनातन परंपरेत भगवान गणेश हे केवळ एक देवस्थान नसून कोणत्याही शुभ कार्याची निर्विघ्न आणि यशस्वी पूर्तता करण्यासाठीची पहिली आणि अनिवार्य आवश्यकता मानली जातात.
जेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षणाचा पवित्र धागा रक्षासूत्र बांधते, तेव्हा या पवित्र विधीची सुरुवात प्रथम पूज्य आणि देवांचे देव असलेल्या भगवान गणेशाला राखी अर्पण करून केली जाते. गणपतीला पहिली राखी का अर्पण केली जाते? प्रथम पूज्य म्हणून सर्वोच्च स्थान. कोणताही शुभ प्रसंगी प्रार्थनेत किंवा विधीमध्ये सर्वप्रथम पूजा करण्याचा मुख्य अधिकार भगवान गणेशाचा आहे. भावाला राखी बांधण्याचा सोहळा हा देखील एक पवित्र विधी असल्याने त्याची परवानगी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी विघ्नहर्ता, संकटे दूर करणारे गणेशाला पहिली राखी अर्पण केली जाते. भावासाठी संरक्षणाचे अभेद्य कवच. भगवान गणेशांचे एक नाव विघ्नहर्ता आहे. संकटे दूर करणारे असे म्हटले आहे. त्यांना राखी अर्पण करून बहीण आपल्या भावाच्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकटे आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी अशी प्रार्थना करते. ज्ञान आणि यशाचा आशीर्वाद. गणपती हे ज्ञान आणि बुद्धीचे दाता आहेत. त्यांना राखी बांधल्याने भावाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते आणि त्याला ज्ञान व सर्व प्रयत्नांमध्ये विजयाचा आशीर्वाद प्राप्त होतो. कौटुंबिक मूल्यांचे नाते. जेव्हा भगवान गणेशाने आपल्या मातापित्याची शिव आणि पार्वती प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्यामध्येच संपूर्ण विश्वाचा आनंद शोधला, तेव्हा त्यांनी हे सिद्ध केले की कुटुंबापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. त्यांना राखी बांधून बहीण भावाच्या नात्यातही तशीच अढळ भक्ती आणि प्रेम मिळावे अशी कामना केली जाते. पूजा पद्धत काय आहे? विधी. थाली तयार करा. एका पूजा थालीमध्ये अक्षता, हळद, कुंकू, दिवा, मिठाई आणि देवासाठी राखी, विशेषतः लाल रंगाची ठेवा. गणपतीचे आवाहन. सकाळी स्नानानंतर उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसा आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पाचे ध्यान करा. तिलक व आरती. बाप्पाला अक्षत, कुंकू आणि अक्षता लावा. दिवा लावून आरती ओवाळा. राखी आणि नैवेद्य. श्री गणेशाच्या हाताला किंवा चरणी पहिली राखी अर्पण करा आणि मोदक किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवा. भावाला राखी बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतरच बहिणीने आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी. एक सुंदर भावना. जेव्हा भगवान गणेश तुमच्या पूजेचे साक्षीदार असतात ना, तेव्हा बहीण भावामधील हे पवित्र नाते केवळ एका धाग्यापुरतेच मर्यादित न राहता एका दैवी सुरक्षा कवचात रूपांतर होते. आज आपण जाणून घेऊया त्या शक्तिशाली मंत्राबद्दल, जो तुमच्या भावासाठी केवळ एक धागा नाही तर एक संरक्षण कवच बनू शकतो. श्रावणाची रिमझिम, घरात उत्साहाचे वातावरण, सजलेले ताट आणि भावाच्या प्रतीक्षेत असलेली बहीण. रक्षाबंधन म्हणजे केवळ एक सण नाही, तर बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, विश्वास आणि अतूट प्रेमाचा उत्सव. या दिवशी बहिणीच्या हातातील रेशमी धागा भावाच्या मनगटावर बांधला जातो आणि हा धागा त्यांच्या नात्याला अधिक घट्ट करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की हा दिसणारा धागा केवळ एक प्रतीक नाही, तर ते एक रक्षासूत्र आहे आणि या रक्षासूत्राला खरी शक्ती मिळते ती एका विशेष मंत्राने. अनेकदा आपण घाई गडबडीत किंवा नकळतपणे केवळ राखी बांधतो, पण त्यामागे शास्त्र आणि मंत्रांचे महत्त्व विसरतो. चला आज जाणून घेऊया त्या शक्तिशाली मंत्राबद्दल, जो तुमच्या भावासाठी केवळ एक धागा नाही तर एक संरक्षण कवच बनू शकतो. विधीचा आत्मा. तो पवित्र मंत्र. शास्त्रानुसार बहिणीने भावाला राखी बांधताना या मंत्राचा उच्चार करणे अत्यंत महत्त्वाचे आणि फळदायी मानले जाते. मंत्र. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबंधनामी रक्षेमाचल माचल. या मंत्राचा अर्थ, ज्या रक्षासूत्राने महाबली दानशूर राजा बलीला बांधले गेले होते, त्याच रक्षाबंधनाने मी तुला बांधत आहे. हे रक्षे राखी, तू चलित होऊ नकोस, स्थिर राहा. याचा भावार्थ असा आहे की भावा, ज्याप्रमाणे एका रक्षासूत्राने महापराक्रमी राजा बलीला संरक्षण दिले, त्याचप्रमाणे हे रक्षासूत्र तुझे सर्व संकटांपासून रक्षण करो. मी तुझ्या संरक्षणाची आणि दीर्घ आयुष्याची कामना करते. मंत्रामागील कथा. राजा बलीचे पौराणिक गाथा. या मंत्राचा थेट संबंध राजा बली आणि वामन अवताराच्या कथेशी आहे. जेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतारात राजा बलीकडे 3 पाऊल जमीन मागितली आणि त्यांचे सर्वस्व जिंकून त्याला पाताळ लोकात पाठवले, तेव्हा राजा बलीने भगवान विष्णूंना आपल्यासोबत पाताळातच राहण्याची विनंती केली. भगवान विष्णू पाताळात गेल्याने देवी लक्ष्मी चिंतित झाल्या.
तेव्हा त्यांनी राजा बलीला राखी बांधून त्याला आपला भाऊ मानले आणि बदल्यात भगवान विष्णूंना मुक्त करण्याची विनंती केली. ज्या धाग्याने देवी लक्ष्मीने राजा बलीला बांधले तोच धागा इतिहासातील पहिले रक्षासूत्र मानला जातो. तेव्हापासूनच त्याच पवित्र भावनेने आणि त्याच संरक्षणाच्या प्रार्थनेसह हा मंत्र उच्चारला जातो. मंत्रोच्चार का आहे आवश्यक जाणून घ्या. महत्त्व. राखी बांधताना मंत्र बोलण्याला केवळ धार्मिकच नाही तर भावनिक आणि मानसिक महत्त्वही आहे. रक्षासूत्र बनते कवच. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा पुजारी मंत्रोच्चार करत आपल्या हातात कलावा बांधतात. मंत्रामुळे त्या धाग्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे राखी बांधताना मंत्र म्हटल्याने तो धागा केवळ एक आभूषण न राहता भावासाठी एक आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेचे संरक्षक कवच बनतो. दैवी आशीर्वादाचे आवाहन. मंत्र हे देवांना केलेले आवाहन असते. या मंत्राद्वारे बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मागते. मंत्राशिवाय बांधलेली राखी ही केवळ एक सांसारिक भेटवस्तू राहते. तिला आध्यात्मिक अधिष्ठान मिळत नाही. भावनांना मिळते शब्दाची जोड. बहिणींच्या मनात भावासाठी असलेले प्रेम, काळजी आणि रक्षणाची भावना या मंत्राद्वारे व्यक्त होते. यामुळे तो क्षण अधिक पवित्र आणि अस्मरणीय बनतो. नकारात्मकतेपासून बचाव. मंत्रामध्ये एक विशेष प्रकारची स्पंदने असतात जी सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा संचार करतात. यामुळे भावाचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. या रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधाल तेव्हा केवळ एक विधी म्हणून नाही तर पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने येन बद्धो बली राजा या मंत्राचा उच्चार नक्की करा. कारण तुमच्या हातातील तो रेशमी धागा आणि तुमच्या मुखातील तो पवित्र मंत्र मिळून तुमच्या भावासाठी एक असे अभेद्य कवच तयार करेल जे त्याला प्रत्येक संकटात शक्ती आणि संरक्षण देईल. हा सण केवळ भेटवस्तूंच्या देवाणघेवींचा नाही तर तो आहे भावना, श्रद्धा आणि संरक्षणाच्या वचनांचा. रक्षाबंधन सणाचं खूप महत्त्व आहे. बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून संरक्षणाचं वचन घेतात. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन असतात. या दिवशी सर्वात आधी देवाला राखी बांधण्याची प्रथा आहे. असं केल्याने भाऊ बहिणीच्या आयुष्यात आनंद येतो आणि त्यांचे नाते अधिक घट्ट होते. रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भांडण, तंटा करू नये. घरात आनंदी वातावरण ठेवावं. एकमेकांना वाईट बोलू नये. यामुळे नात्यात कटुता येते. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे राखी बांधताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा. असे केल्याने रक्षाबंधन तर सफल होते मात्र भावाला बहिणीला देखील याचा लाभ मिळतो असे मानतात. राखी बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ते आता पाहूया. राखी बांधताना दिशा महत्त्वाची आहे. भावाचं तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचं तोंड पश्चिमेकडे असावं. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. काळ्या रंगाची राखी बांधू नये. काळा रंग नकारात्मकता दर्शवतो. लाल, पिवळा किंवा केशरी रंगाची राखी शुभ मानली जाते. तुटलेली किंवा खंडित झालेली राखी वापरू नये. ती अशुभ मानली जाते. नवीन आणि अखंड राखीच बांधावी. रक्षाबंधनाच्या दिवशी दान धर्म करणं खूप चांगलं मानलं जातं. गरीब लोकांना मदत करावी. अन्नधान्य, कपडे किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू दान करावे. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. राखी बांधताना काय करावे? परंपरेनुसार देवतेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला राखी अर्पण करण्यापूर्वी स्वच्छता करून पूजा करावी. अक्षता, कुंकू व्हावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. देवतेला राखी बांधण्याची पद्धत सर्वच परंपरांमध्ये समान नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील किंवा स्थानिक धार्मिक परंपरेनुसार पूजा करणे योग्य ठरते. भद्रा काळात राखी का बांधत नाहीत? धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधन हा अत्यंत शुभ संस्कार मानला जातो. त्यामुळे भद्रेच्या काळात राखी बांधल्यास त्या शुभ कार्यात अडथळा येऊ शकतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच पंचांगात भद्रा असल्यास तिचा कालावधी संपल्यानंतर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त निवडला जातो. विशेषतः रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर असल्यास ती अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे त्या काळात राखी बांधणे टाळण्याची परंपरा आहे. भद्रा संपल्यानंतर शुभ काळ सुरू झाल्यावर बहिणीने भावाला औक्षण करून राखी बांधावी अशी परंपरा आहे. यामागील भावना अशी की राखीचा विधी शुभ वेळेत झाल्यास भावाच्या दीर्घ आयुष्याची, आरोग्याची आणि सुख समृद्धीची
प्रार्थना करता येते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण रक्षाबंधनाची माहिती पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.